या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। भक्तांनो, बघा आपल्या प्रत्येकाच्या दारात किंवा प्रत्येकाच्या अंगणात तुळशीचं एक तरी रोप हे आवर्जून असतं। बघा आपण म्हणतो की तुळशीशिवाय आपल्या घराला शोभा नाही। आपल्या घराचं जर सर्वस्व काय असेल तर ती म्हणजे तुळशी माता। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा साक्षात रूपी वास आहे। तुळस ही आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करते। हे संरक्षण कवच म्हणून प्रत्येक दारोदारी तुळस लावली जाते। बऱ्याच वेळा काय होतं की तुळस सुकते। बघा आपल्याला कळत नाही की आपण आत्ता दारात तुळस लावली पण अचानक तुळस का सुकली। जेव्हा घरावर संकट येते, घरावरती एखादा आघात घडणार असतो, घरामध्ये काहीतरी मोठा एखादा अपघात घडणार असतो, तेव्हा लक्षात ठेवा सगळ्यात पहिले आपल्या दारात असणारी जी तुळस आहे ती स्वतःवर घेते। आपली संकट, आपल्याला कोणी बाधा लावत असेल, आपल्या घराला कुटुंबाला कोणी नजर लावत असेल तर ते सगळं ती स्वतःवर घेते, स्वतः सुकते, स्वतः संपते आणि आपलं संरक्षण करते। बऱ्याच वेळा आपण तुळशी संदर्भात काही चुका करतो कारण आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे नियमांचे उल्लंघन होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येते। बघा तुळस ही दरिद्रता पण देते आणि तुळस ही आपल्याला श्रीमंती पण देते। जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात, जेव्हा नियम पाळता येत नाही किंवा चुकून माकून काही गोष्टी होतात तेव्हा त्याचे दोष लागतात आणि जेव्हा तुळशीचे दोष आपल्याला लागतात तेव्हा मग आपल्याकडे जो काही पैसा आहे तो निघून जातो, घरात आजारपण येतं, सतत गरिबी आणि दरिद्रता जी आहे ती आपल्या पाठी लागते। पण जेव्हा जेव्हा तुळशीची आपण सेवा करतो, जेव्हा जेव्हा उपयुक्त असणाऱ्या आपण काही विशेष गोष्टी करतो तेव्हा तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करून आपल्याला आशीर्वाद देऊन घरामध्ये पैशांचा जो ओघ आहे तो वाढवते। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला कुठल्या चुका टाळायच्या आहेत ते सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुळशीला प्रसन्न करून घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग कसे खुले करायचे आहेत तेही सांगते। सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जी तुळस लावतो ती कधीच प्लास्टिकच्या भांड्यात नसावी। बरेच लोक बघते छोटी बरणी असेल किंवा एखादी कुंडी असेल ती प्लास्टिकची असते, त्या प्लास्टिकच्या भांड्यात लावतात। बघा प्लास्टिकचा संबंध हा राहू ग्रहाशी आहे आणि तुळस ही लक्ष्मी माता आहे। राहूचं आणि लक्ष्मीचं कधीच जुळत नाही, कधीच पटत नाही, त्यामुळे चुकूनही आपल्याला प्लास्टिकच्या कुठल्याही भांड्यात तुळशीचं रोप लावायचं नाही किंवा रुजवायचं नाही। तुळस मार्बलचं किंवा दगडाचं जे कुंडी असते, वृंदावन असतं, तुम्ही त्यात लावू शकता किंवा जमिनीत सुद्धा लावू शकता। जमिनीत लावत असाल तर शक्यतो आपल्या घराच्या उत्तर दिशेला तुळस लावावी। उत्तर दिशा ही धनाची दिशा असते आणि उत्तर दिशेला तुळस लावली तर घरामध्ये धनाचा प्रवाह हा वाढता राहतो। दुसरी गोष्ट, बरीच लोक काय करतात की जेव्हा जेव्हा तुळशीला पाणी घालतात, जेव्हा जेव्हा तुळशीला पाणी घालतात तेव्हा चुकीच्या पद्धतीने घालतात। बघा आपण तुळशीला पाणी घालत असताना नेहमी कलश घ्यावा। बघा नेहमी कलश घ्यावा। बरेच लोक ग्लास घेतात किंवा बरेच लोक जे भांडं घेतात ते भांडं काचेचं असतं। बऱ्याच वेळा जे भांडं आहे ते चुकीचं भांडं घेतात आणि चुकीच्या भांड्यातून जेव्हा तुळशीला पाणी जातं तेव्हा त्याचाही दोष लागतो। म्हणून शक्यतो पंचधातूचं किंवा पितळेचं किंवा तांब्याचं किंवा चांदीचं भांडं असेल तर उत्तम राहील। त्यामध्ये तुळशीला जर तुम्ही जल म्हणजे पाणी अर्पण केलं तर तुळशीमध्ये असणारे जे तत्व आहेत ते अत्यंत जागृत होतात आणि जेव्हा आपण ते पाणी तुळशीला अर्पण करतो तेव्हा ते अर्पण केल्याबरोबर ते तत्व ते पाणी शोषून घेतात आणि त्यामध्ये आपण जे काही मागतो तर ते आपल्याला प्राप्त होते। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुळस आपण जेव्हा तोडतो, बघा नैवेद्यावरती ठेवत असताना किंवा कधी कधी उपाय करत असताना आपण तुळस तोडतो। काही लोक तुळस चुकीचं तोडतात, नखाने तोडतात। बघा तुळस जेव्हा तुम्ही नखाने तोडता, तिला नख लावता तेव्हा तुळस दोष देते कारण ती लक्ष्मी आहे, तिला नखाने तोडायची नाही। तुम्ही हाताच्या बोटाने तोडू शकता, हाताच्या बोटाने तोडू शकता। तुळस कधीच रात्री तोडायची नाही, संध्याकाळी तोडायची नाही, दिवसाच सकाळ दुपार या वेळेत, संध्याकाळ रात्री तुळस तोडायची नाही आणि तुळस तोडत असताना ती नखाने तोडायची नाही। दुसरी गोष्ट, बुधवार, बघा बुधवार, रविवार, एकादशी हे जे दिवस आहेत हे तुळशीचा निर्जला व्रत असणारे दिवस आहेत। या दिवशी तुळशीला
तुळशीचा उपवास असतो किंवा तुळशीचं व्रत असतं. त्यामुळे या 3ही दिवसात आपल्याला तुळशीला जे पाणी आहे, जल आहे, ते अर्पण करायचं नाही. बरेच लोक दारात तुळशीला आणतात, तुळशीचं रोप लावतात, एक असावी दारात म्हणून ती ठेवतात, पण कधीच तिची पूजा करत नाही. बघा, अशी तुळस जागृत नसते. वेळोवेळी, रोज नाही पण वेळोवेळी तरी तिची पूजा करता आली पाहिजे. तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं, तुळशीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, रोज तुळशीला 2ही हातांनी नमस्कार करायचा आणि तिला प्रदक्षिणा घालायच्या. ह्या गोष्टी एक 80% महिला तर करतातच, पण अजूनही काही अशा महिला मी बघतीये की तुळशीचं वृंदावन आहे पण कधी तिला नीट पाणी नाही, कधी तिची पूजा नाही, काहीच नाही. लक्षात ठेवा, जर दारात अंगणात कुठेही तुळस असेल तर तिची पूजा वगैरे जी आहे ती सुद्धा करत चला, कारण अशी तुळस आपल्या दारात अंगणात जागृत राहते आणि मग जेव्हा ती जागृत असते तेव्हा कायमच तिचे जे लक्ष्मी तत्व आहे ते आपल्या घरामध्ये ती प्रसारित करते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळं काही प्राप्त होते. आता मी तुम्हाला याच तुळशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे. बघा, ज्यांच्या घरामध्ये खूप गरिबी आहे, दरिद्रता काही केल्या कमी होत नाहीये, संकटे थांबत नाहीयेत, पैशांच्या वाटा मोकळ्या होत नाहीयेत, त्यांनी कुठल्याही मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी, मंगळ, गुरु किंवा शुक्र तिघांपैकी कुठल्याही वारी हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे चुनरी. बघा, तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि प्रत्येक देवीला, प्रत्येक माता लक्ष्मीला चुनरी ही विशेष प्रिय मानली जाते. आपण ओटी भरायला गेलो किंवा कुठेही देवीच्या मंदिरात गेलो तर आपण चुनरी तिला अर्पण करतो. तुम्हाला एक चुनरी घ्यायची आहे लाल रंगाची, लाल किंवा हिरवी घेतली तरीही चालेल, थोडी लांब असणारी चुनरी घ्या. त्या चुनरीमध्ये, जी चुनरी आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक कवडी ठेवा, एक कवडी ठेवा, 1 रुपयाचा एक सिक्का ठेवा, थोडेसे तांदूळ घाला. बघा, पुन्हा एकदा, 1 कवडी, 1 रुपयाचा सिक्का आणि थोडेसे तांदूळ. ह्या 3ही गोष्टी आपण त्या चुनरीमध्ये टाकल्या की त्याच्यानंतर त्या चुनरीला एक गाठ मारायची आहे. चुनरी लांब असते, मध्ये ह्या गोष्टी ठेवायच्या आणि त्या चुनरीला गाठ मारायची मध्यभागी. आता ही जी चुनरी आहे ही तुळशीच्या बुडाला बांधायची. खालचा जो भाग असतो त्या खालच्या भागाला नाही. खूपच ताई आमची छोटीशी तुळस आहे तर तुम्ही वरती बांधली तरीही चालेल. जी पानं असतात बघा तुळशीची, जिला मंजुळा आलेल्या असतात, तुम्ही तिथे बांधली तरीही चालेल. जशी तुम्हाला जमेल तशी कवडी, सिक्का आणि तांदूळ घातलेली ही चुनरी आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तुळशीला बांधायची आहे. तुळशीच्या बुडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तुळशीला थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, बाजूला उदबत्ती लावायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. 21 वेळा म्हणजे अर्धा तास तुम्हाला लागेल. बघा, 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि फक्त 1 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा गायत्री मंत्र म्हणा. तिथून उठा आणि तुळशीला प्रदक्षिणा घाला. तुळशीला प्रदक्षिणा घाला. आता लक्षात ठेवा, ही चुनरी तुळशीला जी बांधलेली आहे ती 21 दिवस अशीच ठेवायची. सलग 21 दिवस ही चुनरी अशीच ठेवायची. 21 दिवस ती चुनरी तिथून हलवायची नाही, काढायची नाही, काहीच नाही. रोज तुळशीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. रोज तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं. रोज तुळशीला नमस्कार करून प्रदक्षिणा घालायच्या आणि रोज तिथे बसून 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा. जो 21वा दिवस असेल, मध्ये मासिक धर्म वगैरे आला तर ते काही दिवस सोडा, पण त्याच्या पुढचे सगळे दिवस काउंट करा. जो 21वा दिवस असेल त्या 21व्या दिवशी ही तुळशीला बांधलेली चुनरी सोडायची. गाठ सोडून ती सोडायची. सोडल्यानंतर त्या चुनरीमध्ये आपण ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे कवडी, सिक्का आणि तांदूळ, ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्या वस्तू काढायच्या. आता यामध्ये असणारी जी कवडी आहे ती त्या तुळशीच्या बुडाजवळ थोडी माती बाजूला करून त्यात दाबायची. म्हणजे ही कवडी तुळशीच्या मातीत दाबायची आणि जो सिक्का आपण ठेवलेला होता तो आपल्यासोबत कपाटात किंवा आपल्या तिजोरीत ठेवायचा. आणि जे तांदूळ होते तर ते तांदूळ जे आहेत ते सुद्धा आपल्या कपाटात किंवा अन्नधान्याच्या साठ्यामध्ये तुम्ही घालू शकता. बघा, हा उपाय केल्यानंतर धनाचे मार्ग चहूबाजूने खुले होतील. कायम तुमच्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा राहील.
अडकलेला पैसा असेल तो मिळेल. जिथे जिथे आर्थिक समस्या खूप होत्या त्या आर्थिक समस्या तुमच्या सुटत जातील. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.